नागपुर के दुर्गा माता चौक स्थित इंदिरा माता चौक कराटे ग्राउंड परिसर में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के प्रतिमा को प्रस्तापित करने को लेकर विवाद हो गया। बस्ती के नागरिकों ने बाबा साहेब की प्रतिमा लगाई, जिससे हटाने के लिए बस्ती के कुछ लोगों ने पुलिस में शिकायत की, जिसके बाद पुलिस बस्ती में पहुंची, जहां कुछ देर के लिए माहौल तनावपूर्ण रहा। पुलिस ने दोनों गुटों को थाने में बुलाकर दोनों पक्षों को समझा बुझाकर मामला शांत करने की कोशिश की है। वहीं बस्ती में ज्यादातर नागरिक बाबा साहेब की प्रतिमा नहीं हटाने की मांग कर रहे हैं। सबसे पहले 35 सालों से तथागत भगवान गौतम बुद्ध की मूर्ति बिठाई गई थी, जहाँ पे इंदिरा माता नगर के जितने भी बौद्ध अनुयायी है, बाबा साहब आम्बेडकर को मानने वाले लोग हैं, वो 35 सालों से यहाँ पे पूजा वंदना कर रहे हैं और अपनी परंपरा निभा रहे हैं। और यहाँ पे अभी बोधिसत्व परम पूजनीय डॉक्टर बाबा साहब का जो पुतला बिठाया है 6 दिसंबर के दिन इस पुतले का अनावरण किया गया था, क्योंकि आप सभी लोग जानते हैं कि बाबा साहब आम्बेडकर ने भारत का संविधान ही नहीं लिखा, तो उन्होंने इस देश में बुद्धिज़्म को पुनर्जीवित किया है। और बाबा साहब किसी एक कम्युनिटी की श्रद्धा भाजन नहीं है, वे समस्त भारतवर्ष के और भारत के बाहर भी जितने भी बौद्धानुयायी है या बुद्ध के बाबा साहब के फॉलोअर्स है, वे सभी बाबा साहब को मानते हैं। किंतु यहाँ पे कुछ ऐसे लोग हैं जिनके खुद के घर जो है वो अतिक्रमित है, जिनके खुद के घर अतिक्रमित होने के बावजूद हमने यहाँ पे जब इंक्वायरी की तो पता चला कि वे लोग अपना जो वेस्ट मटेरियल है तो यहाँ पे करते हैं, जिसको मराठी में हम लोग सांड पानी कहते हैं, तो वे यहाँ पर आता है। लेकिन उनका मानना ये है कि यहाँ पे भगवान बुद्ध और बाबा साहब की मूर्तियाँ नहीं होनी चाहिए। आप लोग भी जानते हैं कि भगवान बुद्ध और बाबा साहब जो है वो करोड़ों लोगों के 165 देशों में बुद्ध और बाबा साहब को माना जाता है। जो 195 कंट्रीज़ है, 700 करोड़ के पॉपुलेशन में 42% पीपल्स जो है वो बुद्धिज़्म को और बाबा साहब को मानने वाले हैं। और बाबा साहब के पुतले हर जगह पे है, क्योंकि बाबा साहब किसी एक कम्युनिटी के नहीं है। बाबा साहब ने जो काम किया है संपूर्ण भारतवर्ष के लिए किया है, देश के लिए किया है। लेकिन कुछ वे अज्ञानी लोग हैं, उनके अज्ञानता के कारण उनका ऐसा मानना है कि यहाँ पे ये पुतला नहीं होना चाहिए। तो अभी यहाँ पे पुलिस आई थी, पुलिस की टीम आई थी, राइट कंट्रोल जो यूनिट है वो भी आई थी। हमने उनसे भी बात की, तो उन्होंने हमसे मीटिंग करने के लिए उन्होंने अभी यशोधरा नगर पुलिस स्टेशन में बुलाया है। वहाँ पे डीसीपी रेड्डी साहब आए हुए हैं, तो हम वहाँ पर जाके अभी बात करेंगे, अपनी बात रखेंगे, लेकिन किसी भी हालत में हम बाबा साहब के पुतले को यहाँ से हटने नहीं देंगे। मी आहे इंदिरा नगरमध्ये माझा जन्म झाला आहे। जन्माच्या आधीपासून माझ्या आता 35 वर्षाचं म्हणजे वर्ष आहे, म्हणजे 35 वर्षाचं आहे। माझ्या जन्मापासून हे बुद्धाची मूर्ती आहे इथे। आणि हा ग्राउंड हा समता सैनिक कराटे ग्राउंड म्हणून फेमस आहे। यामध्ये अदर समाजाचं असं काहीही नाही, पण काही वर्षापासून सगळं समाज एकत्र होतं, पण काही 2-3 लोकांच्यामुळे त्यांच्या विचारधारामुळे 5-7 वर्षापासून वाद निर्माण करणं चालू झालेलं आहे। पहिल्या 2 वर्षाआधी त्यांना ते पंचशील झेंड्याबद्दल वाद निर्माण केलं होतं। खोटी कंप्लेंट देऊन त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दर्ज केली। त्यांच्या आमच्याकडे प्रूफ आहे, सगळं आहे माझ्याकडे, फोटोपासून सगळं। आणि तो झेंड्याचा वाद निर्माण करून त्यांनी आमने सामने दुसरा झेंडा निर्माण केला विदाउट परमिशन, नाही पोलिसची परमिशन, नाही कॉर्पोरेशनची परमिशन, आणि ते पण पोलिसांच्या समोर। त्यांचा आम्ही विरोध केला, त्यांनी आमच्या खोटा कलमा दाखल केला, माझ्यावर 353 दाखल केला, 324 दाखल केला। ते आमच्याकडे CCTV फुटेज आहे, ते मी केस कोर्टामध्ये टाकलेली आहे। आणि 6 डिसेंबरच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं स्थापन केलं। त्यामध्ये पण आम्ही नगरसेवक सगळ्यांना माहीत होतं की इथं परमिशन नाही आहे, पण लेकिन नगरसेवक सगळ्या सहमतीनं सार्वजनिक म्हणजे वस्तीतील सगळे नागरिक, असं नाही की 1% वस्तीतील सगळ्या नागरिकांनी मिळून कलेक्शन करून पैसे गोळा करून ते स्थापन केलं। पण काही कंटाळ लोक त्यांना माझे नाव समोर आणलं, मला फेस टू केलं, आधी पण तसंच केलं, आता पण माझ्याच नावाने कंप्लेंट दिली की मीच केलं म्हणून। पण यांना समजत नाही की कोणं केलं, काय वस्तीने केलेला आहे कार्यक्रम। कारण म्हणजे हेच आहे की यांच्यामधून जे बोलतो, जो त्यांना समजवतो, जो शिकला सवरला आहे, त्यांना ते टार्गेट करतात। खोट्या आरोपमध्ये माझे बाजूचे जे IITचे 2 विद्यार्थी होते, त्यांना खोट्या आरोपमध्ये 224 मध्ये त्यांना खोट्या FIR मध्ये त्यांना गुंतवून टाकलेलं, बल्कि ते घरी होते। मूर्तीचा विरोध का बरं करतात ते आम्हाला पण नाही माहीत, आम्हाला आतामध्ये नाही सांगत आहे। आम्ही तर पोलिसांना तेच म्हणत आहे की आम्हाला प्रॉब्लेम काय ते सांगा, त्यांना आमच्यासमोर तुम्ही उपस्थित करा, आम्हाला विचारू द्या, ते प्रश्न विचारता, आम्ही त्यांना उत्तर देऊ, आम्ही प्रश्न विचारताना उत्तर देऊ, आम्ही तेच म्हणता। लेकिन आतापर्यंत ते समोर येत नाही आहे ना प्रॉब्लेम, पण पोलीस लोक सांगत नाही की का प्रॉब्लेम आहे, का असं।
आम्हाला निलेश हेडाऊ आहे, राकेश पोहणेकर आहे, त्यांची वाईफ आहे आणि एकाच घरची फॅमिली आहे. ॲक्च्युली फक्त 2 घरांना 3 घरांनाच प्रॉब्लेम आहे. तसं म्हटलं गेलं तर एकच फॅमिलीचे 2 घरं आहेत, म्हणजे बहिणी भाऊ ते एकच फॅमिली पकडू आम्ही आणि 2 घरं अलग आहे. एक घर तिकडे राहतो निलेश हेडाऊच्या, त्याला पण प्रॉब्लेम आहे. माहीत नाही त्यांची मानसिकता काय आहे. होऊ शकते की त्यांच्या घरासमोर बुद्ध असेल, त्यांना रोज दिसत असेल तर त्यांना ते चीड येत असेल. बुद्धाबाई बाबासाहेब, आता बाबासाहेब आता त्यांच्यामुळे त्यांना ते आक्रोश येत असेल, त्यामुळे होऊ शकतो. आणि आमची मागणी हेच आहे की बुद्धासोबत बाबासाहेब हमेशा असतो, ते राहिलंच पाहिजे. आम्ही बाबासाहेबची मूर्ती कधीच हटणार नाही. तुम्ही आमच्या गुन्हा दाखल करा, काय पण करा, सारे आम्ही जेला जायला तयार आहे, पण बाबासाहेबची मूर्ती हटणार नाही.